नमस्कार मंडळी. प्रेम प्रेम ही शक्तीच अद्भुत आहे, अनाकलनीय, अविश्वसनीय, जणू ईश्वराचं दुसरं रूपच. प्रेम भल्या भल्यांना बदलतं. प्रेमाची व्याप्तीच खूप मोठी आहे. अहो, प्रेमाची, मायेची, आपुलकीची एक थापच कित्येकांचं आयुष्य घडवते. आज आपण अशाच एका मित्राला भेटणार आहोत, जो प्रेमापासून लांब होता. किंबहुना त्याला प्रेमात पडायचंही नव्हतं. ऐकूया तर त्याच्याच मनातील विचार एका छोट्याशा कवितेतून. कवितेचं नाव आहे पडायचे नव्हते मला प्रेमात. पडायचे नव्हते मला प्रेमात, त्या गुलाबी रंगाच्या बाहुपाशात. पडायचे नव्हते मला प्रेमात, त्या गुलाबी रंगाच्या बाहुपाशात. कोणी म्हणतं ही अजगर मिठी आहे, कोई कहता है यह मीठी छुरी है. कोणाचं काय तर कोणाचं काय, आपल्याला मात्र अनुभवच नाही. पडायचे नव्हते मला प्रेमात, त्या गुलाबी रंगाच्या बाहुपाशात. पडायचे नव्हते मला प्रेमात, त्या गुलाबी रंगाच्या बाहुपाशात. अरे हट, कोण करणार ती जी हुजुरी, वारंवार ती फुकाची मनधरणी. काही जणांचा अनुभव वाईटच आहे. काहींचं चाललंय बरं, तर काहींचं ऑसम. हे प्रेमबिम सगळं ठीक आहे चित्रपट आणि कथा कादंबऱ्यांमध्ये, पण प्रत्यक्षात मात्र सगळं फिकं आहे आयुष्याच्या राम रगाड्यामध्ये. आस असावी ही गोष्ट आहे खरी, पण सांगा किती जणांना मिळाले स्वप्नातील हुरपरी. पडायचे नव्हते मला प्रेमात, त्या गुलाबी रंगाच्या बाहुपाशात. पडायचे नव्हते मला प्रेमात, त्या गुलाबी रंगाच्या बाहुपाशात. काही गोष्टी नकळतच घडलेल्या बऱ्या, स्वप्नातच राहू देत त्या स्वप्नातील पर्या. आपण भलं आणि आपलं काम भलं, बाकी सब तेल लेने जाए ना यार. पडायचे नव्हते मला प्रेमात, त्या गुलाबी रंगाच्या बाहुपाशात. पडायचे नव्हते मला प्रेमात, त्या गुलाबी रंगाच्या बाहुपाशात. माझं म्हणणं काही औरच होतं, पण काळाला मान्य काही निराळच होतं. म्हणतात ना, जोडिया तो ऊपर से ही बन के आती है, जिंदगी कई खेल दिखाती है. अचानक एका वळणावर ती भेटली. तिचा तो निरागस स्वभाव लावी जीवाला आस. नकळतच झाली ती माझ्यासाठी खास. आणि शेवटी तिच्या नावाची कट्यार काळजात घुसली आणि खेळ खल्लास झाला. आणि शेवटी तिच्या नावाची कट्यार काळजात घुसली आणि खेळ खल्लास झाला. पडायचे नव्हते मला प्रेमात, त्या गुलाबी रंगाच्या बाहुपाशात. पडायचे नव्हते मला प्रेमात, त्या गुलाबी रंगाच्या बाहुपाशात. पण नकळतच सारे घडले आणि पडलो मी तिच्या प्रेमात. आणि त्याच गुलाबी रंगाच्या बाहुपाशात. आणि त्याच गुलाबी रंगाच्या बाहुपाशात. धन्यवाद. या
आणि अशाच नवनवीन कवितांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुनश्च धन्यवाद.